नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तो म्हणजे जे अनाथ मुलं मुली असतात त्यांना पोलीस भरती किंवा MPSC तलाठी भरती जेवढं काही शासनाच्या नोकऱ्या आहेत त्यामध्ये आरक्षण भेटतं. त्यांना टोटल जागेच्या 1% आरक्षण असतं. त्याबद्दलचं आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला. ते सर्टिफिकेट कुठून निघतं, सर्टिफिकेट काढताना कोणाकडे जायचं, त्याच्या जागा कशा असतात, त्याचा फायदा कुठं कुठं होतो, संस्थात्मक आणि संस्थाबाह्य या दोन कॅटेगरीत कसं कुठल्या कॅटेगरीत मोडतं याबद्दलचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती भेटणार आहे. तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पाहिला तरच संपूर्ण माहिती भेटून जाईल. तर व्हिडिओला आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आता 2-3 वर्ष झालं काही मुलांना माहीत झालेलं आहे की अनाथ किंवा ऑर्फन हे आरक्षण आहे. पण अशी काही मुलं अजून आहेत की त्यांना आरक्षणच माहीत नाही. तर याचं सर्टिफिकेट काढायचं कुठून हे तुम्हाला पहिल्यांदा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरक्षणाचं सर्टिफिकेट काढायचं कुठून. तर मित्रांनो, हे सर्टिफिकेट कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हा ऑफिस जे असतं जिल्ह्याचं त्या ठिकाणून हे आपल्याला सर्टिफिकेट भेटत असतं. बाल न्यायालय काहीतरी अजून काहीतरी असतं तिथं बालकांचं तिथं काहीतरी थोडी प्रोसेस असते. तर ते सर्टिफिकेट तिथून निघतं. तर आता हे सर्टिफिकेट निघण्यासाठी किंवा अनाथ ह्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी काय असतंय की अनाथ म्हणजे ज्या मुलाचे आई वडील किंवा मुलीचे आई वडील त्या मुलाच्या वयाच्या 18 वर्षाच्या आतमध्ये जर वारलेले असतील किंवा डेथ झालेली असतील. बघा मेन मुद्दा, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या वयाच्या 18 वर्षाच्या आतमध्ये 17 किंवा 16, 15, 10, 2 वर्ष काय वय असेल आणि त्या वयामध्ये त्यांचे आई वडील दोन्ही पण डेथ झालेले असतील किंवा मरण पावलेले असतील तरच तुम्हाला ते अनाथ सर्टिफिकेट भेटतं. तुम्ही 21-22 वर्षाचा असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट लागू होत नाही. त्यासाठी तुम्हाला मृत्यूचा दाखला वगैरे काय काय प्रोसेस आहे ते तुम्हाला ते ऑफिसला गेल्यानंतर कळेल. परंतु ही महत्त्वाची स्टेप आहे की बाबा टिप आहे हे 18 वर्षाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आता दुसरं म्हणजे याचं आरक्षण कुठं कुठं असतं. तुम्ही पोलीस भरती घ्या, तलाठी भरती घ्या, MPSC मधील का कंबाईनचे घ्या किंवा एक्साईज घ्या किंवा आरोग्य सेवक घ्या, जे काही सर्व सरकारी नोकरी भेटतात आपल्याला त्यामध्ये सगळ्यांमध्ये त्यांना आरक्षण आहे. परंतु हे आरक्षण किती आहे तर याचं आरक्षण टोटल जागेच्या 1%, टोटल जागेच्या 1% याचं आरक्षण आहे. समजा आता आपल्या पोलीस भरतीला जागा सुटल्यात, पुणे शहरला 1700 जागा आलेल्या आहेत, मुंबईला 2400 जागा आलेल्या आहेत. तर या टोटल जागेच्या 1% म्हणजे 1700चे 1% काढायचे. किती जागा येतील? 2 जागा त्या ठिकाणी येणार. नाही, त्या ठिकाणी तुम्हाला 1700चे 1% किती येतील तेवढ्या जागा तिथं असणार आहे. म्हणजेच 100 ज्या ठिकाणी जागा असतील तर त्या ठिकाणी 1 जागा, 200 असेल 2 जागा, 300 असेल 3 जागा, 400 असेल 4 जागा, 500 असतील 5 जागा, 1000 असतील तर 10 जागा. 1700 मध्ये तुम्हाला तिथं 17 जागा येणार आहेत. त्यातील आता बघा, त्यातील तुम्हाला 2 कॅटेगरी पडतात. एक म्हणजे संस्थात्मक आणि दुसरी म्हणजे संस्थाबाह्य. आता आपण संस्थात्मक पाहू. संस्थात्मक म्हणजे शासनाचे जे अनाथाश्रम असतात बालकांकरिता त्यामध्ये ज्या मुलाचं संगोपन केलं जातं आणि तो मुलगा 12वी झाल्यानंतर पोलीस भरतीत उतरतो तर त्याच्याकडे ते संस्थात्मक सर्टिफिकेट असतं अनाथाचं, ते त्यांना दिलं जातं. आणि संस्थाबाह्य, आता संस्थाबाह्यमध्ये कोण येतं? ज्याचे आईवडील लहानपणीच वारलेत परंतु त्यांना त्यांच्या आजी आजोबानं, मामानं, चुलत्यानं, मावशीनं, कोणी तर नातेवाईकानं त्यांचं संगोपन केलेलं आहे तर त्या मुलाला संस्थाबाह्य असं त्यांच्या सर्टिफिकेट उल्लेख असते. 2 सर्टिफिकेट निघतात. मग संस्थात्मक आणि संस्थाबाह्य 2 सर्टिफिकेट येतात. त्यामुळं समजा पुणे शहराला 1700 जागा आल्या, त्या ठिकाणी 17 जागा आलेल्या आहेत भरतीला अनाथ मुलांच्या 1%नुसार धरलं तर त्यातील निम्म्या जागा संस्थात्मकच्या मुलांना असतात आणि निम्म्या जागा संस्थाबाह्य या मुलांना असतात, निम्मे. त्यामुळं तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित पाहूनच फॉर्म भरा. 1 जागा असेल तर ती कन्फर्मेशन नाही की संस्थात्मकच्या मुलाला येईल का संस्थाबाह्यच्या मुलाला येईल. 2 जर जागा असतील तर 100% आपण म्हणू शकतो 1 जागा संस्थात्मकची आहे आणि 1 जागा संस्थाबाह्य मुलांना भेटणार आहे. या ठिकाणी कॅटेगरी वाईज मेरिट लागलेलं नाही आत्तापर्यंत. मुलं मुली सर्व एकत्र आहेत, सगळ्यांचं मेरिट एकत्रच लागते.
त्यामुळे तुम्ही म्हणसान मी SC कॅटेगरीमध्ये आहे, मी OBCत आहे, तर आम्हाला किती जागा, तसं आपण आत्तापर्यंत अंदाजा लावता आला नाही. शासनानं पण मागील भरतीमध्ये असं केलं नाही की तुम्ही पुणे ग्रामीणला 1 जागा आहे किंवा 2 जागा किंवा 4 जागा होत्या, तर OBC वाईज, SC वाईज, SBC वाईज, SCBC वाईज, EWS असं आरक्षणचं कॅटेगरी वाईज त्यांनी मेरिट लावलं नाही. ज्या मुलाला चांगले मार्क पडलेत त्या मुलाला त्यांनी लिस्टमध्ये आणलेलं आहे. आणि दुसऱ्या मुलांचं कुठं संस्थात्मकचं त्यानुसार ज्याला जास्त मार्क आहेत त्याला घेतलेलं आहे. त्यामुळं फॉर्म भरताना आता पोलीस भरतीला व्यवस्थित पाहून आपण तिथं गेलो तर आपलं बसेल का हे पाहूनच फॉर्म भरा. आधी 1 जागा असायची तुम्ही जायचा तिथं आणि त्यानंतर ती जायची जागा संस्थात्मकला. त्यामुळं व्यवस्थित फॉर्म भरताना टोटल जागेच्या 1% आपल्याला जागा येणार आहे आणि त्यामध्ये 2 डिवायडेशन आहेत, संस्थात्मक आणि संस्थाबाह्य. त्यामुळं व्यवस्थित बघून फॉर्म भरा. आत्तापर्यंत या आरक्षणाची एवढी माहिती नव्हती, आता थोडी थोडी व्हायला लागलेली आहेत. पण ज्या मुलाचा आईवडील वारलेत त्या मुलांना याचा आरक्षणाचा लाभ मिळणं गरजेचं आहे, नोकरीमध्ये फायदा होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्या मुलांपर्यंत पोचवा की ज्याचे आईवडील वारलेत अजून त्याला माहीतच नाही की मला सर्टिफिकेट निघतं आणि मी सरकारी नोकरीसाठी क्वालिफाय होतो. त्यामुळं हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण माहिती तवाच भेटेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहता. काय अडचण आली तर माझा नंबर दिलेला यूट्यूबला किंवा इंस्टा ID आहे असलम शेख, ती पाहू शकता. टेलिग्राम चॅनल आहे, तिथं जाऊन मला मेसेज करा, कॉल करा, तुम्हाला अजून माहिती देण्यात येईल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. जय हिंद.